नमस्कार. तर माझे नाव आहे रामेश्वरी गणेश मेटकर. तर मी 7वीमध्ये शिकते आणि 7वीमधला विज्ञानचा जो पाठ आहे तो नैसर्गिक संसाधनाचे गुणधर्म यामधला आपण हवेचा गुणधर्म शिकणार आहोत. तर त्यामधला एक प्रयोग करणार आहोत. तर त्या प्रयोगामध्ये आपल्याला हे सिद्ध करायचं आहे की हवेला वस्तुमान आणि वजन आहे की नाही. आपण हे सिद्ध करून घेऊया. आणि त्यासाठी लागणारे साहित्य हे 2 फुगे आणि एक काडी आणि एक रील. आपण हे दोरा काडीच्या मधोमध बांधून घ्यायचा आहे. तर आपण या काडीच्या मधोमध दोरा बांधलेला आहे. तर या काडीच्या बाजूने आपल्याला या फुग्याचे न फुगता हे अंतर म्हणजे यामधला जो याचा दोन्हीचं वजन सेम आहे की नाही ते आपण प्रूफ करणार आहोत. तर आपण त्या फुग्याला छोटे छोटे दोरे बांधून या दोन्ही कडेने बांधणार आहोत. हे बघा, तर आपण या दोन्ही फुग्यांना अडकवलेलं आहे. दोन्ही फुग्यांचा माप हा सेम अंतरावर आहे, म्हणजे ही काडी अशी सेम झालेली आहे. आता एका फुग्याला आपण फुगून तसंच या दोऱ्याने बांधून घेणार आहोत. हे बघा, आपल्याला कळालेलं आहे की जो आपण फुगा फुगवलेला आहे तो एका साईडने झुकलेला आहे, म्हणजे या फुग्यामध्ये हवा भरलेली आहे म्हणून याच्यामध्ये हवेचं प्रमाण जास्त आहे. आणि हे फुगा जास्त म्हणजे हा फुगा एका साईडने झुकलेला आहे, म्हणजे हा फुगा जड झालेला आहे. आणि या फुगा म्हणजे आपण माप ठेवून बघतो ना, तसंच हा फुगा कमी आहे, म्हणजे हा फुगा जड झाल्यामुळे हे खाली झुकलेला आहे. त्याचबरोबर आपल्याला कळते की हवेला वस्तुमान आणि वजन असते. हेच आपलं प्रयोग होता. तर असंच तुम्ही प्रयोग करा. धन्यवाद.